नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. बघा, म्युच्युअल फंड मध्ये एक नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस झाली आहे, लाईफ सायकल फंड. झिरोदाने 2 प्लॅन लॉन्च केलेले तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी. याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. कमी रिस्क मध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऍसेट अलोकेशन करायची गरज नाहीये. गोल्ड मध्येच राखू का पैसे, मी इक्विटी मार्केटमध्ये टाकू, हे फंड बदलायचा आहे, त्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू, एफडी करू का, कशाचीही तुम्हाला टेन्शन नाहीये. या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे पैसे आणि विसरून जायचं. तुमचा गोल फक्त तुम्ही डिसाईड करायचा की मला 10 वर्षामध्ये करायचंय का 15 वर्षामध्ये. तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा की झिरोदाने 2 प्लॅन लॉन्च केलेत की झिरोदा लाईफ सायकल फंड 2036, झिरोदा लाईफ सायकल फंड 2041. एक जो प्लॅन आहे तो आहे 10 वर्षाचा आणि एक जो प्लॅन आहे तो आहे 15 वर्षाचा. बघा आता या दोघांमध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे की हा फंड कशा पद्धतीने, ही कॅटेगरी जी आहे ती कशा पद्धतीने वर्क करते. बघा, नॉर्मली काय होतं की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतो, ही कधी कधी काय करतं की गोल्ड सिल्वर रिटर्न देतं. कधी कधी काय करतं की आता मागच्या 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये गोल्ड सिल्वर रिटर्न दिलं. त्याच्या आधी जर बघितलं आपण तर इक्विटी मार्केट चांगला परफॉर्म करत होतं, पण मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये इक्विटी मार्केट परफॉर्म करत नाहीये. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कधी कधी काय करतं, इक्विटी मार्केट पण करत नाहीये, गोल्ड सिल्वर पण करत नाहीये. मग आपल्याला एफडी चांगली वाटायला लागते, डेट मार्केट चांगलं वाटायला लागतं. अशा पद्धतीनं कंटिन्युअसली ही सायकलमध्ये चालत असतं. तर या कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर अशा पद्धतीनेच हा फंड वर्क करतो. याच्यामध्ये आता 2036 वाला जो फंड आहे, झिरोदा लाईफ सायकल फंड 2036, याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये काय होणार आहे बघा की फंड मॅनेजर जो आहे तो तुमचे पैसे जे आहेत ते 50 ते 65% पैसे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे सुरुवातीच्या वर्षी. ठीक आहे. त्याच्यानंतर 10% अमाऊंट जी आहे ती गोल्ड सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. त्याच्यानंतर जे आहे 10 ते 20% अमाऊंट जे आहे ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत की ज्याच्यातनं त्याला फिक्स गॅरंटेड रिटर्न मिळतील. आणि जी उरलेली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आर्बिट्राज फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे की ज्याच्यामध्ये चर्निंग करून 5 ते 6% रिटर्न मिळू शकतात. ठीक आहे. हे पहिल्या वर्षी झालं. बघा, 2026 ते 2031 पर्यंत या अशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट राहणार आहे 50 ते 65%. त्याच्यानंतर बघा 2031 ते 2033 पर्यंत इक्विटी मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी होऊन 35 ते 50% पर्यंत येणार आहे, म्हणजे तुमची रिस्क कमी करणार आहे. त्याच्यानंतर 2033 ते 2035 पर्यंत तीच अमाऊंट जी आहे इक्विटी मधली ती 20 ते 30% राहणार आहे. आणि जसा तुमचा गोल जसं जसं 2036 जवळ येईल तशी तुमची इक्विटी मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 10 ते 20% पर्यंत कमी करणार आहे फंड मॅनेजर. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधली, गोल्ड सिल्वर मधली 10% राहणार आहे, पण आर्बिट्राज फंड मधली आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधली जिथं फिक्स रक्कम मिळते तुम्हाला, तिथं इन्व्हेस्टमेंट वाढल्या जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला एंडिंगला जर बघायला गेलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क राहणार नाहीये. तुम्हाला इक्विटी मार्केटचाही बेनिफिट मिळतंय आणि डेट मार्केटचाही बेनिफिट मिळतंय. तर या दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, त्यामुळेच याला फंडचं नाव आहे लाईफ सायकल फंड. जशी जशी तुमची आता बघा जशी जशी तुमची वय वाढत जातं तशी तुमची रिस्क ॲबिलिटी जी असते ना ती कमी होत चालते. या फंडमध्ये पण तशा पद्धतीनंच आहे की इक्विटी मार्केटचं सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण तर जास्त टक्केवारीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जसं जसं तुमचं वय वाढेल, जसं जसं गोल जवळ येईल तसं तसं ती अमाऊंट कमी करत आलेलं. दुसरा फंड बघूया आपण, झिरोदा लाईफ सायकल फंड 2041. बघा, पहिल्या वर्षी काय होणार आहे, 2026 ते 2031 पर्यंत 70 ते 80% अमाऊंट जी आहे ती इक्विटी मार्केटमध्ये असणार आहे. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये. त्याच्यानंतर गोल्ड सिल्वर मध्ये 10% अमाऊंट राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे एंडिंग पर्यंत. त्याच्यानंतर डेट मध्ये, सिक्युरिटीज मध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये 10 ते 20% अमाऊंट राहणार आहे आणि राहिलेली अमाऊंट जी आहे ती आर्बिट्राज फंड मध्ये राहणार आहे. ठीक आहे. आता बघा की 2031 ते 2036 पर्यंत जी 70 ते 80% इक्विटीमध्ये अमाऊंट होती ती कमी होऊन 50 ते 65% पर्यंत येणार आहे. त्याच्यानंतर 2038 ते 40 20 ते 30% पर्यंत. आणि लास्टला जर बघितलं आपण 2041 ला 10 ते 20%च इक्विटी मार्केटमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. आणि बाकीचे सगळे पैसे जे आहेत ते आर्बिट्राज फंडमध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये, बॉन्ड्समध्ये कन्वर्ट केले जाणार आहेत. म्हणजेच काय, तुमचं जसं जसं वय वाढेल, जसं जसं तुमचा गोल जवळ येईल तशा पद्धतीनं तुमची इक्विटी शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट कमी होईल. तर याच्याने काय फायदा होणार आहे की तुम्हाला कुठल्याही वेगळ्या कॅटेगरीजमध्ये किंवा फंडचं ॲलोकेशन करायचं, ॲसेट ॲलोकेशन करायचं, या फंडमध्ये टाकू का, फ्लेक्झी कॅपमध्ये टाकू का, कुठल्याही याच्यामध्ये काहीच करायची गरज नाहीये. गोल्डमध्ये टाकू का, यातले पैसे विड्रॉ करू का, हे सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. एकाच ह्याच्यामध्ये टार्गेट बेस आहे की तुमच्या लहान मुलांच्या नावावर तुम्ही समजा 15 वर्षानंतर तुम्हाला पैसे पाहिजेत तर तुम्ही आजपासून त्याच्या नावावर तुम्ही 100 रुपयापासून इन्व्हेस्ट करू शकता, SIP थ्रू पण करू शकता. आणि हे मॅच्युअर कधी होणार आहेत,
36ला एक होणार आहे आणि 2041ला होणार आहे. म्हणजे आत्तापासनं कंप्लीट 10 वर्षाने एक होणार आहे आणि एक 15 वर्षानं होणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये एक लेटेस्ट कॅटेगरी आहे झिरोधाने लॉन्च केलेली आहे. तर मला खूप आवडली की जशी जशी तुमची रिस्क, जशी जशी तुमची वय वाढतं तसं तुमची रिस्कची कॅपॅसिटी असते, किंवा मुलांसाठी ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपण रिस्ककडे बघतो, अवॉइड करतो की रिस्क नको बाबा, याच्यामध्ये त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. मग त्या लोकांसाठी ही खूप चांगले आहे. बघा आता नॉर्मली बघायला गेलं तर लोक काय करतात, FD करतात, LIC मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. जर त्यांना इंटरेस्ट जो मिळतो तो 5-6% मिळतो, TDS कट होतो, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं आता इन्फ्लेशन तर 8-9% वर आहे. त्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागणार आहेत पैसे. इक्विटी मार्केटमध्ये आणि डेटचं या दोघांचं कॉम्बिनेशन, आणि त्याच्यामध्ये गोल्ड सिल्वरचा एक तडका लावलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की एकदम पोर्टफोलिओ टोटली मॅनेज झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण 100 रुपयापासून लमसम म्हणून तुम्ही टाकू शकता की 7 तारखेपर्यंत या NFA ची तारीख आहे, तोवरपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही लोकांना वाटेल की अरे हे LIC सारखी पॉलिसी आहे का, कुठल्या प्लॅन आहे का की ज्याच्यामध्ये मला पैसे विड्रॉ मिळणार नाही. तर तसं नाहीये, तुम्हाला विड्रॉ तुम्ही कधीही करू शकता. फक्त प्रॉब्लेम काय की तुम्ही जर पहिल्या वर्षी जर विड्रॉ केलं तर तुम्हाला 3% एक्झिट लोड लागणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी जर विड्रॉ केलं तर तुम्हाला 2% लागणार आहे, आणि तिसऱ्या वर्षी जर विड्रॉ केलं तुम्ही तर तुम्हाला 1%चा एक्झिट लोड द्यावा लागणार आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट कळाली. आणि 3 वर्षानंतर तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता. पण माझं असं तुम्हाला सांगणं आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर, तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी जर इन्व्हेस्ट करत असाल या फंडमध्ये, तर तुम्ही व्ह्यू तुमचा लॉंग टर्मचा ठेवला पाहिजे. आणि याच्यामध्ये विड्रॉलचा प्रश्नच येत नाहीये, तुम्ही विड्रॉल्स करायचं नाहीये. टोटली मॅच्युरिटी जी आहे तिथपर्यंत इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायची आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की सर याच्यामध्ये टॅक्सेशनचं काय, की याच्यामध्ये नॉर्मली इक्विटी मार्केटचं जे टॅक्सेशन लागणार आहे ना तेच याला लागू होणार आहे. कारण की याच्यामध्ये स्टेबिलिटी नाही, कारण की कंटिन्युअसली काय होतंय, इक्विटीमधनं पैसे डेटमध्ये जात आहेत, गोल्ड सिल्वरमध्ये जात आहेत. कॅटेगरी ठरलेली आहे की एवढे पर्सेंटेजमध्ये जाणार आहेत, पण इक्विटीचं जे बेनिफिट आहे ना ते या कॅटेगरीला लागू होत नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं झिरोधाने हे फंड लॉन्च केलेले आहेत. 7 तारखेपर्यंत NFO आहे, तर प्रत्येकाने अप्लाय करावा अशी माझी इच्छा आहे. फंडमध्ये कशा पद्धतीने स्टॉक सिलेक्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने ऍक्च्युअली वर्क करतो फंड, हे फंड लॉन्च झाल्यानंतर परत एकदा याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे, याच्याबद्दलचे असंख्य व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तरीही तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला या नंबरला मेसेज करू शकता. इक्विटी मार्केटचा पोर्टफोलिओचा अनालिसिस करायचं, या नंबरला मेसेज करा. धन्यवाद. 7 तारखेपर्यंत NFO आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो. ज्या लोकांनाही झिरोधामध्ये अकाउंट ओपन करायचंय, बघा आता इतके दिवस आपण एंजल वन मध्ये अकाउंट होतं, पण एंजल वन मध्ये डिलिव्हरीला 20 रुपीज लागतायत. आणि आपण जे बघितलं की स्विंग ट्रेडिंग करतोय, काही म्युच्युअल फंड्स मध्ये, ETFs मध्ये इंट्राडे करतोय, त्यामुळं काय होतंय की आपल्याला जास्त चार्ज लागतायत. त्यामुळं आपण झिरोधामध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. मी झिरोधाची लिंक तुम्हाला शेअर करतो.